हाय फॅमिली. तर आता शाळेवरती आहोत. सरांना वगैरे भेटलो, फसाळे सर भेटले, आपले दादा भेटले, निरगुडे सर. तर खूप छान वाटलं. 12 वर्षांची आठवणी ताज्या झाल्या. एकदम मी हॅप्पी आहे. मस्त. तर मित्रांनो, आश्रमशाळेचं असं असतं की पहिलीपासून जेव्हा आपण इथे शिकायला येतो, ॲडमिशन घेतो, तेव्हा आपलं स्वतःचं जे काम आहे ना, आंघोळी करणं, ब्रश करणं, ताट धुणं, आपली बिछाना वगैरे, ते सगळं स्वतःलाच करावं लागतं. तर असं एक म्हणजे आपण एक सक्षम होतो पुढची लाईफ जगण्यासाठी. आश्रमशाळेत आपण जी पोरं आश्रमशाळेत शिकलीत ना, त्यांना पुढची लाईफ आहे ना खूप ते म्हणजे सक्सेसफुल जगतात किंवा परिपूर्ण होतात. बाहेर कुठे जॉबला वगैरे गेली ना तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, कारण खूप त्यांनी स्ट्रगल केलेला असतो. कारण विचार करा, एक 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पहिलीपासून असं आईवडिलांना सोडून अशा शाळेमध्ये शिक्षणासाठी येतात आणि खूप वेगळा अनुभव येतो. खरं तर माझी 12 वर्षे कशी गेली ना ती मला समजली नाही. तर आता तिकडे बिल्डिंगमध्ये शिकायला जातात पोरं, तर आम्ही इकडे शिकायचो. माझ्या पाठी दिसतात ना, हे क्लास आहेत. तिथे आम्ही 4थीला शिकायचो. 4थीचा वर्ग इकडे होता आमचा. 4थी, 5वी, 6वी, 7वी इकडे आपला शारदा हॉल, म्हणजे इथे प्रार्थना वगैरे व्हायची. तिकडे ऑफिस होतं. आणि हे 8वी, 9वी, 10वीचे क्लास होते इकडे. तर अशी आमची लाईफ होती शाळेतली. खूप मजा यायची. आता ते जुने दिवस ताजे झाले. मस्त वाटलं. स्वच्छता पण चांगली आहे शाळेची, मेंटेन ठेवले. आणि शाळेला पूर्ण राऊंड गेट आहे. जे कंपाऊंड आहे ना, ते आम्ही होतो ना त्या काळात ते तुटलेलं होतं, पूर्ण जुनं होतं कंपाऊंड. तर ते आत्ता पूर्ण त्यांनी नवीन बांधले. तर मुलं सगळी शाळेत असल्यामुळे सध्या भेट नाही झाली आपली. त्याच्यामुळे सरांशी तर भेटलो. खूप मजा आली. आणि बघा इकडे म्हणजे जे कपडे वगैरे धुतात ना, जे आपलं स्वतःलाच करायचं असतं सगळं, कोणीच काय करत नाही. जेव्हा पहिलीला मुलगा टाकला जातो तेव्हा त्याचं जे मोठे भाऊ किंवा इतर गावातले असतात ना, 1 वर्ष हेल्प करतात. नंतर दुसरीपासून आपल्यालाच करायला लागतं. तरी इकडे बघू शकता कपडे वगैरे सुकत टाकलेत. ज्या रश्श्या आहेत ना त्याच्यावरती सकाळी म्हणजे आंघोळ करतात. तर जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा आम्ही इकडे खाडी दिसते इकडे, आपण आता होडीतून आलो ना, तिथेच आंघोळ करायचो. आपले जेवणाचं ताट वगैरे तिकडेच धुवायचो. पण आता इकडे पाण्याची सुविधा पण आहे. तर भरपूर पाणी आहे. आता मी पाण्यातूनच चालतो आहे. जस्ट हे बघा इथपर्यंत पाणी येते नळाचं. तर पाण्याची कमतरता आत्ता सध्या तरी नाही आहे. पुढे मे मध्ये सुट्ट्याच असतात, पण पुढच्या लास्ट एंडिंगला बहुतेक पाण्याचा प्रॉब्लेम येत असेल. तर आता आम्ही पुन्हा आमच्या गाडीकडे चाललो आहे होडीमधून. हाय, धन्यवाद. हाय, मस्त मजा आली का नाही? लय मजा आली, लय भारी. आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या स्टेटसला ठेवा, जेणेकरून दुसरे पण बघतील. माघारी चालू. ते बघा आपले काका आपली वाट बघतायत. बसू. ओके, बॅलन्स मेंटेन पाहिजे ना. स्पीडने चला. लवकर येणार ना, थोडंसं गेल्यासारखं थोडंसं माहिती बघायला थोडंसं. सरांना वगैरे भेटलो, मस्त शाळा बघितली. झाले काय सुधारणा.